नमस्ते मित्रांनो, आज आपण हायपोथायरॉईड ही भारतातली एक मोठी समस्या आहे त्याबद्दल माहिती पाहू। जवळपास 11% भारतीय लोकांना हायपोथायरॉइडिझमचा सामना करावा लागतो आणि जर बघितलं तर पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचं प्रमाण जे आहे ते थोडं जादा आहे। बऱ्याच वेळा लवकर डायग्नोसिस होत नाही आणि डायग्नोज जरी झालं तरी बरेच लोक प्रॉपर ट्रीटमेंट घेत नाहीत आणि त्याचा त्यांना परिणाम जो आहे तो भोगावा लागतो। तर आज आपण खूप साध्या भाषेमध्ये की कसं ओळखायचं, कशामुळे होतो, काय त्याच्यावर ट्रीटमेंट देणं जरुरी गोष्ट आहे, किंवा बऱ्याच लोकांना एक अशी भीती असते की आता मला लाईफ टाईमच औषधं खावी लागतील का, तर काय त्याच्यावर सोल्युशन आहेत की तुमची औषधं बंद होऊ शकतात नैसर्गिक पद्धतीनं, त्याचा आपण विचार करणार आहोत। बेसिकली हायपोथायरॉइडिझममध्ये जी काही कारणं आहेत तर ते मेन जे कारण आहे ते ऑटोइम्युन डिसीज, म्हणजे जे ऑटोमॅटिकच होतं, त्याला असं काही खास कोणतं कारण नाही। ठीक आहे, काही लोकांमध्ये आयोडीन डिफिशियन्सी किंवा काही ऑपरेशन झाले ज्यामुळे थायरॉइडचा काही पार्ट काढण्यात आला आहे तर त्यामुळे हायपोथायरॉइडिझम व्हायची शक्यता असते। तर बऱ्याच गोष्टी ह्या आपल्या हातात नाही, कारण ऑटोइम्युन ही गोष्ट वेगळी आहे। तर आपण हे पाहू की काय लक्षणं आहेत, की ती जर लक्षणं दिसली तर आपण थायरॉइडचं चेक, ज्याला आपण थायरॉइड फंक्शन टेस्ट म्हणतो, ते चेक करणं जरुरी गोष्ट आहे। पहिली गोष्ट की विनाकारण थकवा जाणवतो लोकांमध्ये। हायपोथायरॉइडिझममध्ये विनाकारण वजन वाढतं, जास्त भूक पण लागत नाही, जास्त जेवणही जात नाही, पण वजन मात्र वाढलं जातं। सुजणं किंवा फुगणं त्या टाईपचं हे वजन वाढलं जातं। जी काही त्वचा आहे ती कोरडी होते, त्यामुळं थंडी जी आहे ती सहन होत नाही, पोट प्रॉपर साफ होत नाही, बॉयल मुवमेंट ज्या आहेत त्या स्लो होतात, आवाज जो आहे तो थोडा घोगरा होतो, स्त्रियांमध्ये बऱ्याच वेळा अनियमित पाळी होते, ॲक्टिव्हिटी स्लो आणि जे काही एकाग्रता जी आहे ती एकाग्रता प्रॉपर होत नाही। आणि ह्या सगळ्याचं कारण जे आहे ते बेसिक मेटाबॉलिझम रेट जो आहे तो कमी झालेला असतो। आणि याचं कारण जे आहे ते आहे की जे आपल्याला तपासणीमध्ये दिसतं, ज्यावेळी थायरॉइड फंक्शन टेस्ट करतो तर त्यावेळी हायपोथायरॉइडिझम लोकांमध्ये आपल्याला TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन जे आहे त्याची लेव्हल नॉर्मलपेक्षा वाढलेली दिसते आणि T3 आणि T4 जे आहे ह्याची लेव्हल मात्र कमी झालेली दिसते। तर थायरॉइडच्या लोकांनी बेसिकली काही गोष्टी जे टाळणं महत्त्वाचे त्या आहेत जागरण, तणाव, तेलकट, साखरेचे पदार्थ किंवा स्पेशली क्रुसिफरस जे काही फूड आयटम्स आहेत, जसं की कोबी आहे, फ्लॉवर आहे किंवा ब्रोकोली आहे, मुळा आहे, सोयाबीन आहे, तर ह्या गोष्टी कटाक्षानं टाळायच्या आहेत। मग काय करणं जरुरी आहे की जेणेकरून थायरॉइड कंट्रोलमध्ये राहील? तर पहिली गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाची, ती म्हणजे तुमचं मानसिक स्वास्थ्य जे आहे तेच खूप चांगलं पाहिजे। एक साधारण 7 तास प्रॉपर साऊंड स्लीप झालेली पाहिजे, मानसिकता ओके पाहिजे, फ्रेश फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स आणि ओमेगा 3 डाएट, प्रोटीन डाएट हा पाहिजे। मग त्यामध्ये शेवगा, दालचिनी, हळद, ऑलिव्ह ऑइल, फ्लॅक्सीड ऑइल म्हणजे जवस, आलं, लसूण, टोमॅटो, सफरचंद, अननस, पेरू, तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून ते पाणी पिणं, म्हणजे फ्रेश ताज्या पालेभाज्या, फळं ह्या गोष्टी वाढवणं जरुरी गोष्ट आहे। तर ह्या स्पेशली वाढवायचे। आता उपचारामध्ये आपण पाहू की यात नक्की काय करणं जरुरी गोष्ट आहे। तर बेसिकली यात कफ वाढलेला आहे, अग्नीचं जे आहे मांद्य झालेलं आहे, अग्निमांद्य आहे, म्हणून या ठिकाणी आपल्या त्रिफळा, अश्वगंधा, तुळशी, कांचनार गुग्गुळ, पुनर्नवादी काढा किंवा एक सिंपल मेडिकलमध्ये एक पतंजलीची थायरोग्रिट म्हणून टॅबलेट भेटती, ती सकाळ संध्याकाळ चालू जरी केली किंवा अगदी बॉर्डरलाईन 25 किंवा 50ची टॅबलेट असेल तर एकदा बी घेतली तरी पण तुम्हाला खूप चांगला हळूहळू उपशम भेटायला सुरुवात होतं। जे काही योगा आणि प्राणायाम आहे त्यामध्ये आपल्याला सूर्यनमस्कार, ओंकार गुंजन, सर्वांगासन, भुजंगासन आणि उज्जयी प्राणायाम जो आहे त्याचा खूप चांगला फायदा होतो। एक 5 ते 7 मिनटं उज्जयी प्राणायाम करायचं आणि भस्त्रिका। त्यानंतर आपण पाहू की जे काही फूड सप्लिमेंट्स जरुरी आहेत, जे की थायरॉइडचे लेव्हल मेंटेन ठेवायला मदत करतात, ते सगळ्यात ज्याचा मेन नंबर 1ला क्रमांक लागतो ते आहे ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि इतर आहे मल्टीव्हिटॅमिन, मल्टीमिनरल, जे काय नॅचरल पाहिजे, ज्यामध्ये D3 आहे, B12 आहे, सेलेनियम आहे, झिंक आहे, अशी सगळी मायक्रोन्यूट्रियंट चांगल्या पद्धतीनं आहे। तर मित्रांनो, जर योग्य तऱ्हेने जर आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये मॅनेजमेंट केलं तर थायरॉइड आपण 25-25च्या पटीनं गोळी हळूहळू कमी करू शकतो। तर जर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला आहे तर नक्कीच लाईक करा, जे काय आवडले किंवा नवीन काही व्हिडिओ पाहिजे त्यासाठी नक्की कमेंट करा
आणि आपल्या मित्रांना आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्कीच शेअर करायला विसरू नका. आणि जर नवीनच असाल तर नक्कीच चॅनलला जे आहे सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. थँक्यू.